तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आपण आता इथे पाहतोय की इकडे आता जी ईश्वरी आहे तिचा आता वटसावित्रीचा उपवास असणार आहे आणि अर्णव तिला कसं छान गिफ्ट देणार आणि येशूसुद्धा अनोख्या पद्धतीने पूजा पार पाडत नम्रताला सगळ्यांच्या समोर 4 गोष्टी आता सुनवून घ्यायला भाग पाडणार। आता नेमकं कसं काय काय घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। तर इथे आता आपण पाहतोय की इकडे आता जी ईश्वरी आहे ती अर्णवला सांगते, सर आज उद्या माझा वटपौर्णिमेचा उपवास असणार आहे। त्यावेळी अर्णव म्हणतो, मग मी काय करू मिसिंदर? त्यावेळी मग आजी अर्णवला म्हणते, चिंटू अरे असा कसा रे तू? तुझी बायको उद्या तुझ्यासाठी पहिल्यांदा वटसावित्रीचं व्रत करणार आहे आणि त्यासाठी तू तिला काहीतरी चांगलं म्हणायचं सोडून मग मी काय करू? असं कसं काय म्हणू शकतोस रे? उद्या ती तुझ्यासाठी व्रत करणार आहे ना, मग तिला सोडायला जा, तिला घेऊन ये, सोबत जा, जोडीने उद्या वडाला नमस्कार करा। अर्णव म्हणतो, सॉरी आजी, पण तुला माहिती आहे ना माझा या सर्व गोष्टींवर विश्वास नाही आहे, मला हे सगळं नाही जमणार, प्लीजच। त्यावेळी मग आता मामा म्हणतो, अरे अर्णव असं नको बोलूस बाबा, तुझ्या नशिबात एवढी चांगली व्रतवैकल्य करणारी बायको आहे, तर तिचं व्रतवैकल्य स्वीकार, तिला ते सगळं करू देत, नाहीतर बघा मग आमच्यासारखं होईल। इकडे आमची इच्छा आहे आमच्या बायकोने व्रतवैकल्य करावं, आमच्यासाठी पूजा अर्चा करावी, पण इकडे आमच्या बायकोला करण्यात काही रसच नाही आहे आणि एका बाजूला तुझी बायको बघ, जरा शिका म्हणावं, काहीतरी शिका। त्याबरोबर लगेचच वल्लरी मामी रागवते। वल्लरी मामी म्हणते, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? एवढी वर्ष तुमच्यासाठी व्रतवैकल्य मी केलं नाही का? मी तुमच्यासाठी पूजा अर्चा पूजापाठ काही केलंच नाही? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे मामा म्हणतो, केलंस ग बाई केलंस, पण ईश्वरीसारखी मुलगी नशिबात असणं हे काही औरच आहे चिंटू, काय कळतंय ना? त्याबरोबर आता नम्रताला कोणीच काहीच बोलत नसतं, सगळे ईश्वरीची पहिली वटपौर्णिमा आहे, पहिली वटपौर्णिमा आहे असं करत असतात। मग लगेचच तिकडे उभ्या असलेल्या नम्रताचे कान भरायला वल्लरी सुरुवात करते। वल्लरी म्हणते, बघितलंस का, तुझी सुद्धा पहिलीच वटपौर्णिमा आहे ना, पण कोणाला तुझ्या वटपौर्णिमेचं कौतुक आहे का? नाही, सगळ्यांना आपलं ईश्वरी ईश्वरी ईश्वरीची वटपौर्णिमा एवढंच पडलं। बघ तुझ्याकडे कोणी डुंकून सुद्धा बघत नाहीये नम्रता, कळतंय ना? अगं ही ईश्वरी अशीच करते, सगळ्यांना स्वतःच्या घोळात घेते। त्याबरोबर मग अर्णव म्हणतो, ओके ओके फाईन, उद्या फक्त मी सिंदूरला वडाजवळ घेऊन जाईन, मला पूजापाठ वगैरे तिच्याबरोबर करायला ते सगळं जमणार नाहीये, मी नमस्कार वगैरे करणार नाहीये त्या झाडाला। त्यावर सगळे ठीक आहे तेवढं तरी कर बाबा असं म्हणतात। त्यानंतर इशू आणि अर्णव हे दोघंही वडाच्या झाडाच्या दिशेने दुसऱ्या दिवशी सकाळी जात असतात। इशू खूप सुंदर आणि छान काष्टा नेसून तयार असते। तर आता इकडे अचानक रस्त्यात नाकाबंदी लावलेली ईश्वरी आणि अर्णवला दिसते। आता ईश्वरी आणि अर्णव नाकाबंदी लावलेली बघून आश्चर्यचकित होतात। त्या दोघांनाही कळत नाही की नेमकी इकडे अशी नाकाबंदी का बरं लावली असेल। मग अर्णव त्या इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की सर काय झालं, इथे नाकाबंदी का लावली आहे? त्यावर ते सांगतात की पुढे रस्त्यात पावसामुळे संपूर्ण चिखल झालेला आहे, त्यामुळे तिकडे जाणं रिस्की आहे, म्हणून नाकाबंदी लावलेली आहे, तुम्ही सुद्धा तिकडे नाही जाऊ शकत। त्यावर आता अर्णव म्हणतो, ठीक आहे मग मिसिंदर, नाकाबंदी आहे तर आपण काय करू शकतो, चल परत घरीच जावं लागेल। त्यावर इशू म्हणते, अहो असं काय करताय, पहिली वटपौर्णिमा आहे ना माझी। त्यावर अर्णव म्हणतो, मिसिंदर आता जर नाकाबंदी लावली आहे पोलिसांनी तर आपण काय करू शकतो? हे बघ आता मला काहीतरी उगाच वेडासारखं वागायला सांगू नको, रूल्स वगैरे मी मोडणार नाही आहे, समजलं ना? इशू म्हणते, अहो सर पहिला उपास आहे माझा, जर पहिल्याच वर्षी हे असं झालं तर कसं व्हायचं? नाही नाही नाही, काही झालं तरी मला वटसावित्रीचं व्रत करायचंच आहे। त्यावर अर्णव म्हणतो, मिसिंदर आता काय करणार आहेस तू हे व्रत करण्यासाठी? इट्स ओके, काही फरक पडत नाही जर तू व्रत नाही केलंस तर, तसंही तू हे सगळं माझ्यासाठीच करणार आहेस ना, मग माझा ह्या सगळ्यावर विश्वासच नाही आहे। इशू म्हणते, सर तसं नाही हो, मला हे व्रत करायचं आहे, तुम्ही जरा 2 मिनटं गप्प बसा बरं। मग इशू अर्णवला गप्प बसवते आणि त्याच्यानंतर मग आता तिला एक जबरदस्त अशी आयडिया सुचते। त्यानंतर इशू अर्णवला म्हणते, सर उतरा गाडीतून खाली। त्यावर अर्णव म्हणतो, उतरा खाली कशासाठी, काय करणार आहेस तू? इशू म्हणते, उतरा तर खरं। अर्णव खाली उतरतो। इशू आता त्याला म्हणते, चपला काढा। अर्णव म्हणतो, नाही या, मी या मातीत चपला काढणार नाही, मला घाण वाटते। इशू म्हणते, थांबा, आणि मग ती तिथे एक मोठं फळसाचं झाड असतं, त्या फळसाच्या झाडाची पानं तोडून आणते। अर्णव म्हणतो, मिसिंदर काय चाललंय तुझं, मला कळेल का? इशू म्हणते, आता ह्या पानावर उभे राहा। इशू आता ती पानं छान गोल मांडते
अर्णव त्या फळसाच्या पानांवरती उभा राहतो आणि त्याच्यानंतर मग आता इशू गाडीतली तिची पूजेची थाली आणते. अर्णव म्हणतो, मिसिंदर व्हॉट्स रॉंग, काय चाललंय काय तुझ्या डोक्यात? इशू म्हणते, बघावं आता, फक्त विचारू नका मला. आणि मग आता इशू ही अर्णवला तिथे उभं करते, त्याच्या पायांना हळदी कुंकू वाहते. ज्याप्रमाणे वडाची पूजा करायची असते त्याप्रमाणे ती अर्णवला पुसते आणि नंतर त्याच्या हाताला सूत बांधते आणि त्याच्याभोवती फेरे घेऊ लागते. अर्णव तिला म्हणतो, मिसिंदर, मी काही वडाचं झाड नाही आहे. त्यावर इशू म्हणते, हो माहिती आहे मला, पण ज्याच्याबरोबर आयुष्याचे 7 जन्म घालवायचे आहेत त्यालाच मी पुजलं, काय फरक पडतो? अर्णव सर, 7 जन्म मला माझ्या आयुष्यात तुम्हीच हवे आहात, द्याल ना मला 7 जन्मांसाठी 7? त्याबरोबर अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो. त्यानंतर इशू म्हणते, झाड मिळालं नाही म्हणून तुमची पूजा केली, गोड मानून घ्या. त्यावेळी अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि लगेचच इकडे ईश्वरीला जवळ खेचतो आणि म्हणतो, इम्पॉसिबल आहेस तू, कळलं ना? त्याबरोबर इशू म्हणते, मग आता पूजा करू ना पूर्ण? त्यावर अर्णव म्हणतो, मग असा धागा गुंडळण्यापेक्षा आपण दोघं धागा गुंडळूया ना? त्यावर इशू म्हणते, म्हणजे? अर्णव म्हणतो, तू सुद्धा माझ्या पुढ्यात उभी राहा, मी सुद्धा तुझ्या भोवती फेर घेतो की. त्यावर इशू हसते आणि म्हणते, सर गप्प बसा, उगाचच्या उगाच काहीतरी वेड्यासारखं बडबडू नका, वटसावित्रीचं व्रत हे फक्त स्त्रिया करतात. अर्णव म्हणतो, का असं? त्यावर मग ईश्वरी म्हणते की अहो, सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाकडून परत आणले होते आणि त्या दिवसापासून कुठलीही बायको आपल्या नवऱ्याच्या पाठीशी तशीच खंबीरपणे उभी राहू शकते, याचं प्रतीक म्हणून ही पूजा करायची असते. प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतच असते. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हो का? मग बायको नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याला सगळं छान मिळावं यासाठी एवढं काही करते, मग नवऱ्यांनी काय करायचं? इशू म्हणते, नवऱ्यांनी फक्त बायकोला साथ द्यायची. ज्या बाईच्या पाठीशी तिचा नवरा खंबीरपणे उभा असेल, ज्या बाईवर तिचा नवरा खरोखर मनापासून खूप प्रेम करत असेल ना, ती बाई जगातली सगळ्यात सुखी, समृद्ध आणि आनंदी बाई असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता नम्रता आणि आकाश हे दोघंसुद्धा ईश्वरी आणि अर्णवबरोबरच पूजेसाठी निघालेले असतात. फक्त ते त्यांची गाडी घेऊन गेलेले असतात, कारण नम्रताचा हट्ट असतो की मला ईश्वरीबरोबर पूजा करायला जायचं नाही आहे. मग आता आकाश आणि नम्रता पूजेला निघालेले असताना आता त्यांना समजतं की तिथे नाकाबंदी आहे आणि वड पूजायला जाऊ शकत नाही. आता हे कळाल्याच्या नंतर मग नम्रता आकाशला म्हणते, आकाश अहो आता काय करायचं? त्यावर आकाश म्हणतो, काय करता येईल आता नम्रता? त्यावर नम्रता म्हणते, आता वड तर मी पूजू शकत नाही, जाऊ द्या, माझा उपवास मोडला, काहीच उपयोग नाही आहे आता कशाचाच. मी एक काम करते, तुम्हाला इथेच नमस्कार करते आणि पाणी पिऊन घेते, तसंही मला खूप तहान लागली आहे, खूप भूकसुद्धा लागली. मग आता लगेचच आकाश म्हणतो, ठीक आहे नम्रता. मग नम्रता गाडीत बसूनच आकाशला नमस्कार करते आणि आता पटकन ती गाडीमध्ये जी पाण्याची बाटली असते त्याच्यातून पाणी पिऊन घेते आणि आकाशला म्हणते, आकाश काय सांगू तुम्हाला, मला केवढी तहान लागली होती. त्यावर ती म्हणते, आकाश तुमच्याकडे काही खायला आहे का? आकाश म्हणतो, हो आहे ना. आणि मग तो नम्रताला लगेचच स्वतःजवळ असलेलं वेफरचं पॅकेट देतो आणि म्हणतो, घे खाऊन. नम्रता आता खाऊन घेते. त्यानंतर आकाश आणि नम्रता ताबडतोब घरी आलेले असतात. आता वड पूजून इतक्या लवकर घरी परत कसे काय आले हे दोघं, हा प्रश्न आजीला पडतो. आजी म्हणते, काय रे तुम्ही दोघंजण एवढ्या लवकर घरी कसे काय आलात? त्यावर मग आता नम्रता म्हणते, अहो आजी काय झालं ना, रस्त्यामध्ये जिथे वडाचं झाड आहे तिकडे जायला नाकाबंदी लावलेली आहे, तिकडे काहीतरी म्हणे पावसामुळे प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मग आम्हाला जाताच आलं नाही. आजी म्हणते, मग तुम्ही काय केलं? त्यावर नम्रता म्हणते, अहो मग काय, मग शेवटी मला उपवास मोडावा लागला. मी आकाशना गाडीत बसूनच नमस्कार केला आणि मग मी गाडीत बसून पाणी प्यायले आणि काहीतरी खाऊनही घेतलं, मला खूप भूक लागली होती हो आजी. त्याबरोबर आजी म्हणते, अगं बरं काही हरकत नाही, पण नम्रता अगं ही तुमच्या लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा होती, असो जाऊ दे. मला सांग, चिंटू आणि ईश्वरी ते दोघं कुठे दिसत नाही आहेत, ते कुठे गेले? त्याबरोबर आकाश म्हणतो, ॲक्च्युली दादाची गाडी आमच्या गाडीच्या मागेच होती, पण अचानक आम्ही परत येत असताना दादाची गाडी दिसेनाशीच झाली, आम्हाला वाटलं ते दोघंजणं मागे आले असतील घरी, नम्रता व्रत सोडेपर्यंत आम्हालाच वेळ लागला असेल. त्याबरोबर मग नम्रता म्हणते की आता तर काय उपवास करायचा नाही आहे ना तिला, म्हणून मग गेली असेल कुठेतरी जिजूना घेऊन फिरायला. आता ती हे मनातल्या मनात म्हणत असते. आजी म्हणतात, काय गं नम्रता कसला विचार करतेस? नम्रता म्हणते, काही नाही हो, इशू जिजूंबरोबर कुठेतरी फिरायला गेली असेल, तसाही आजचा सण नवरा बायकोंचा आहे ना, म्हणून
पण मी नाही हां, मी आले तुमच्या सगळ्यांचा विचार करून घरी. मी पटकन तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते, आपल्यासाठीच खायला घेऊन येते. त्याबरोबर त्या ठिकाणी ईश्वरी आणि अर्णव येतात. आता इशूच्या डोक्यावर म्हणजे हळदी कुंकू वगैरे बघून आजीला प्रश्न पडतो की हिने हळदी कुंकू कुठे लावलं. आजी इशूला विचारतात, काय गं ईश्वरी, तू कुठे पूजा केलीस, तुला कुठे सापडला वड. त्यावर इशू म्हणते की नाही आजी, वडाची पूजा यावेळी नाही करता आली. अहो ते रस्त्यामध्ये काहीतरी पावसामुळे अडचण झाली आहे, तर आम्हाला वड पूजायला जाताच नाही आलं. आजी म्हणते, हो मला नम्रता बोलली ते, मग तुझ्या कपाळावर हळदी कुंकू कसं काय. त्यावर इशू म्हणते, आजी अहो मान्य आहे की मला वडाची पूजा नाही करता आली, आणि ज्याच्यासाठी वड पूजायचा त्याची तर पूजा मी केली. त्यावर आजी म्हणते म्हणजे. त्यावर इशू म्हणते, 7 जन्म मला हाच पती मिळावा म्हणून आपण वडाची पूजा करतो, पण जर आपण तीच प्रार्थना आपल्या नवऱ्यालाच केली तर काय हरकत आहे. तसंही असंच म्हणतात ना, पती परमेश्वर असतो, माझी आई नेहमी म्हणते. म्हणून मी अर्णव सरांना पूजलं. शेवटी त्यांच्याकडे मागितलेली इच्छासुद्धा पूर्ण होईलच की, आणि मी मनापासून पूजा केली आहे, त्यामुळे मला खात्री आहे देवसुद्धा माझी पूजा नक्की स्वीकारेल. हे उत्तर ऐकून आजीला खूप छान वाटतं, समाधान वाटतं. आजी म्हणते, खरंच ईश्वरी तू खूप हुशार आहेस. नम्रता बघितलंस का तुझ्याच धाकट्या बहिणीने कशी पूजा केली ते. त्याबरोबर आता इशूचं कौतुक ऐकून नम्रताला खूप जास्त राग आलेला असतो. नम्रता विचार करू लागते, झालं पुन्हा यांचं ईश्वरी पुराण सुरू. ह्यांना इशूशिवाय दुसरं काही सुचत नाही की दिसत नाही. सतत आपलं उठता बसता इशू. मला तर ना असं झालं आहे की जाऊ दे, काही बोलूही शकत नाही आहे मी. पण असू देत, यांनी कितीही आता इशू करू देत, पण उद्या एकदा का ही स्पर्धा मी जिंकले की यांना फक्त माझंच कौतुक करावं लागणार आहे. ईश्वरी, आता जरी सगळेजण फक्त तुझंच नाव घेत असली ना, तरी उद्या जेव्हा मी स्पर्धा जिंकेन तेव्हा सगळ्यांच्या तोंडावर फक्त माझं नम्रता हे एकच नाव असणार आहे. त्याबरोबर मग आजी नम्रताला म्हणते, अगं तू खायला आणायला जात होतीस ना. नमुताई, हो लगेच घेऊन येते असं म्हणत खायला आणायला जाते. तर दुसऱ्या बाजूला अंजलीने स्वतःला रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं. वटसावित्रीची गेल्या वर्षीची तिची पूजा तिला आठवत असते. राकेशने तिला दिलेल्या खोट्या शपथी, खोट्या वचनांमध्ये ती बांधली गेलेली होती. या सर्व गोष्टींची जाणीव तिला होत असते, आणि ती म्हणत असते की गेली 4 वर्ष मी एका अशा माणसासाठी वड पूजला, एका अशा माणसाला 7 जन्म सोबत मागितली, जो ह्या जन्मातसुद्धा माझ्याबरोबर राहण्याच्या लायकीचा नव्हता. खरंच मला खूप त्रास होतो या सर्व गोष्टींचा. कितीही नाही ठरवलं तरी वाईट वाटतंच ना. त्यानंतर आता इशूने आपल्यासाठी एवढ्या मनापासून पूजा केली, एवढं व्रतवैकल्य केलं, हे बघून अर्णवला खूप जास्त आनंद झालेला असतो. मग तो विचार करतो की मिस इंदौरने सगळ्यात स्पेशल पूजा केलेली आहे, म्हणजे सर्व बायकांपेक्षा काहीतरी वेगळं. मग मलासुद्धा तिच्यासाठी काहीतरी खास करायला हवं. मग अर्णव काय करतो, अर्णव ईश्वरीसाठी एक सुंदर अशी डायमंड रिंग खरेदी करतो, ज्यामध्ये आता असं खूप सुंदर डायमंड असतं. त्यानंतर मग आता तो ईश्वरीला ते डायमंड रिंग देतो. त्यावेळी इशू म्हणते की काय हो हे काय. त्यावर अर्णव म्हणतो, तुझ्यासाठी गिफ्ट. तूच म्हणालीस ना पहिली वटपौर्णिमा आहे म्हणून तुला काहीही झालं तरी वड पूजायचाच आहे म्हणून. मग जशी तुझी पहिली वटपौर्णिमा होती तशीच माझीसुद्धा तुझ्याबरोबरची पहिलीच वटपौर्णिमा होती, म्हणून माझ्याकडून तुझ्यासाठी ही भेट, हे घे. त्याबरोबर इशू म्हणते, अहो सर, सर्वच बायका वड पुजतात, सर्वच पूजा करतात आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्यासाठी हे असं तुम्ही मला प्रेझेंट वगैरे द्यायला हवं असं काही नाही आहे. त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर, हे प्रेझेंट तू माझ्या आयुष्यात आलीस यासाठी नाही आहे, हे प्रेझेंट तू मला माझ्यासारख्या भडकूचंदला 7 जन्म देवाकडे मागितलंस यासाठी आहे. तुला माहिती आहे मिस इंदौर, तू माझ्या आयुष्यात येण्या अगोदर माझ्या आयुष्यात रिया नावाची एक मुलगी होती. ती मला सोडून गेली आणि तिच्यानंतर मी हा असा विचित्र झालो, एकदम भडक डोक्याचा झालो. प्रेम, माया, लोक ह्याला काहीच किंमत नाही आयुष्यात, फक्त पैसा महत्त्वाचा आहे, पैसा असला की सगळं असतं असं वाटू लागलं होतं मला. पण जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस, तू मला पूर्णपणे बदलून टाकलंस. प्रेम, माणसं, माया, जिव्हाळा, आपुलकी ह्या सगळ्याच्या फेऱ्यात पुन्हा आणलंस. खरंच थँक्यू सो मच. आणि म्हणून मी इतका वाईट, इतका भडक डोक्याचा आहे हे माहीत असूनसुद्धा तू मला देवाकडे 7 जन्म मागितलंस, त्यासाठी हे प्रेझेंट. त्यावर इशू म्हणते की अच्छा म्हणून आहे का हे प्रेझेंट. बापरे, म्हणजे मी स्वतःच्या हातानेच स्वतःची वाट लावून घेतली आहे 7 जन्मांसाठी. पण आता काय करणार, लोकांना दाखवायला सगळं करावं लागतं. त्यावर अर्णव लगेचच तिला म्हणतो, पण आता तुझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे, मागून घेतलं आहेस तू मला 7 जन्मांसाठी. त्यावर इशू म्हणते, मला ऑप्शन हवाच नको आहे, मला आयुष्यभर, ह्याच आयुष्यात नाही तर पुढच्या 7ही जन्मात
तुम्हीच माझ्यासोबत हवे आहात, समजलं ना? त्यानंतर दोघंजणं असेच एकमेकांच्या जवळ येतात. अर्णव ईश्वरीला जवळ करतो, मिठी मारतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल.